सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. माझं नाव निकिता कृष्णा भोंबे. सर्व साधू संतांना व वासनिक सर्व साधू संतांना व अच्युत गोत्र्यांना माझे दंडवत प्रणाम. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की नामस्मरण कसे करावे आणि मी आज तुम्हाला छोटीशी लीला सांगून आज सांगणार आहे की नामस्मरण केल्याने आपल्याला काय लाभ होतात आणि किती लाभ होतात. तर लीलेचे नाव आहे की भट्टा नामाचे 10 ठाई तथा पंचकृष्ण निरूपण. एकदा स्वामी श्री चक्रधरांचा मुक्काम खडकुले येथे असताना नागदेव भट्टांनी स्वामींना विचारले, जी जी परमेश्वरास कसे चिंतावे जी, आणि माझ्याजवळ पूजा द्रव्य नाही तरी मी परमेश्वर कसे पूजावे आणि भजावे. त्यावर स्वामी श्री चक्रधर त्यांना म्हणाले, भट्टो, परमेश्वर हा अंतर्गाम्य आहे, तो अंतःकरणाला भिडणारा विषय आहे. तो आपण परमेश्वरास भजावे पूजावे लागत नाही, तो स्मरण चिंतन कीर्तन भजन याने भजावा लागतो. आपण त्रिकाळ पूजावसर स्मरण करायला पाहिजे. 5 नामाचे 5 गाठ्या सकाळ दुपार आणि संध्याकाळ करायला पाहिजे. आणि जे 5वे नाम आहे ते निरंतर आपण स्वामी श्री चक्रधरांना आठवत राहायला पाहिजे. त्यावर नागदेव भट्ट म्हणाले, जी जी मग स्मरण केल्याने काय लाभ होतात आणि किती होतात. मग स्वामी त्यांना म्हणाले की स्मरण केल्याने 10 लाभ होतात की नामे वेद, नामे बोध, नामे अनुसरण, नामे स्मरण, नामे सकळ निरुपर्य हरी, नाम वाजत वाराधरी, नाम पडते आकाश धरी, नाम येता विघ्न हरी, नाम साहित्य करी आणि नाम प्राप्त ते करी. असे नामाचे 10 ठाई स्वामी श्री चक्रधरांनी नागदेवाचार्यांना निमित्त करून आपल्या सर्वांना सांगितले आहे. हे नामाचे लाभ आहे, स्मरण करण्याचे लाभ आहे. पश्चांप्रहरी उठून आपण स्मरण करन तर त्यांना हे लाभ होतात. आणि पंचकृष्ण म्हणजे पंचनाम निरूपण केले. जसे द्वापारी श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तात्रय प्रभू महाराज, श्री चक्रपाणी प्रभू महाराज, श्री गोविंद प्रभू महाराज आणि 5वे ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज. आणि जे 5वे नाम आहे ते आपल्याला निरंतर आठवत राहायचे आहे. 5वे नाम आपण सतत क्षणोक्षणी आठवत राहायचं आहे. जसं 5 अवताराचे जसं त्रिकाळ सांगितलं, सकाळ संध्याकाळ आणि दुपार, तसं 5वे नाम हे आपण सतत कामामध्ये असताना केव्हा पण हे आठवत राहायचे आहे. तेव्हा नागदेवाचार्यांना स्वामी म्हणाले, भट्टो, तुम्हा शेण आसनी भोजनी परमेश्वरूची होवावा किंगा. म्हणजे तुम्हाला शेण आसनी भोजनी म्हणजे झोपताना उठताना बसताना सतत परमेश्वराला आठवत राहायचं आहे. क्षणोक्षणी परमेश्वराला आपल्याला आठवत राहायचं आहे. तर आपल्याला यांना काय लाभ होईल. आपण जर झोपताना परमेश्वराला जर आठवले तर आपली जी रात्र आहे ती वाया जाणार नाही, ती सुद्धा परमेश्वराच्या कारणी लागेल. आणि जेवताना जर आपण स्वामी श्री चक्रधरांचं स्मरण करत करत जर आपण जेवेल तर जेवणामधले जे राजस तामस गुण आहेत ते निघून सात्विक गुण तयार होईल. आणि सात्विक गुणामुळे आपला विचारसुद्धा आपले सात्विक राहील, आपले विचारसुद्धा चांगले स्फुरण आणि आपल्याला पचनाला आपलं पचनसुद्धा चांगलं होईल. आणि आपण कुठून जर दमून थकून आलो, बाहेरून आलो तर आपण सतत परमेश्वराचे स्मरण करत राहायला पाहिजे. कामामध्ये असताना सगळं काही पण आपण काम करता सतत क्षणोक्षणी आपण परमेश्वराला आठवत राहायला पाहिजे. आणि आपण काही आश्चर्य बघितलं, आपल्याला काही संकट आलं तर आपण 5वे नाम हे निरंतर आठवत राहायला पाहिजे, असं स्वामी श्री चक्रधरांना नागदेव भट्टांना निमित्त करून आपल्या सर्वांना सांगितलं आहे. आणि आपणही स्मरण करत राहायचं आहे आणि प्रचिती स्वामी श्री चक्रधरांच्या नामाची घ्यायची आहे. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद. प्रणाम.